सरकार डान्स बार, डिस्को आणि ऑर्केस्ट्राबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार होतं, मात्र मंत्रिमंडळ बैठक होण्याआधीच अजेंडा लीक झाल्यानं फडणवीसांकडून मंत्र्यांना कारवाईच्या सूचना। मंत्रिमंडळातील अजेंडा पूर्वी लीक व्हायचे, आता यापुढे गुप्तता पाळली जावी, मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया। कॅबिनेट बैठकीचा अजेंडा महायुतीमधील अंतर्गत बाब, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करू, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील अजेंडा लीक व्हायचा, संजय राऊतांचा आरोप, तर ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असणारे फितूर आता फडणवीसांसोबत राऊतांचा हल्लाबोल। मंत्रिमंडळात फितूर कोण याची माहिती हवी असल्यास फडणवीसांना यादी देणार, देवेंद्र फडणवीसांना मंत्रिमंडळातील फितुरांचा शोध घेण्यासाठी माहिती देऊ, विजय वडेट्टीवारांचा टोला। भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप, मुंडेंना फक्त 20 ते 25 मिनिटच भेटलो, धसांचा दावा, तर बावनकुळेंनी 4.5 तास भेट झाल्याचं सांगितल्यानं संभ्रम निर्माण झाला, सुरेश धसांचं वक्तव्य। एक मोठी डील झाली, धस ज्या वेगानं पुढे गेले त्याच वेगानं ब्रेक लागला, बावनकुळे धसांचे बॉस, बावनकुळेंनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का, राऊतांचा सवाल। बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं, बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, सुरेश धसांची माहिती। डोळ्यांचं नॉर्मल ऑपरेशन झालं, भेटीची गरज, सुरेश धस धनंजय मुंडेंच्या भेटीवर विजय वडेट्टीवारांची मिश्किल टीका, कुणाच्या इशाऱ्यावर धस एवढी हिंमत दाखवतायत, ते बावनकुळेंनी शोधून काढावं, विजय वडेट्टीवारांचा सल्ला। सुरेश धसांना आम्ही खूप जीव लावला होता, धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या भेटीवर जरांगेंनी व्यक्त केली खंत, आज शिवजयंतीचा चांगला दिवस, त्यामुळे आज क्रूर नासक्या मंत्र्याचं नाव घेऊ नका, जरांगेंची मुंडेंवर टीका। पक्षाची गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाची सावध भूमिका, पक्षातील सर्व नेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनात बैठक होणार, तर पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभर दौरे करत संघटनेचा आढावा घेणार। 2019ला मुख्यमंत्री शिंदेंनाच करण्याची ठाकरेंची इच्छा होती, मात्र युतीत भाजपनं शब्द पाळला नाही, तर महाविकास आघाडीत शिंदे सीएम नको, पवारांची भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, हे खरंय, काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला, शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, तर आता तुम्ही कुणाच्या दावणीला बांधलात, राऊतांचा सवाल। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा उद्या दुपारी 12 वाजता रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा, भाजपच्या विधिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार हे आज संध्याकाळी 7 वाजता ठरणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला, नियुक्तीविरोधात काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात दिलेल्या आव्हानावर आज सुनावणी होणार, निवड प्रक्रियेला आव्हान दिलं असताना नियुक्ती मध्यरात्री का केली, काँग्रेसचा मोदी सरकारच्या निर्णयावर आक्षेप। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना दिलासा, खटल्याच्या सुनावणीस उपस्थित न राहण्यास सूट मिळावी यासाठी राहुल गांधींनी केलेला अर्ज मंजूर। संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घर वापसी करणार का, विधानसभा निवडणुकीपूर्वी संदीप नाईकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, संदीप नाईक हे गणेश नाईकांचे पुत्र। छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढा, मुख्यमंत्री फडणवीसांचे विकिपीडियाला आदेश, विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती, विकिपीडियाला प्रशासनाकडून नोटीस। विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही, विकिपीडियामध्ये ज्याला जे वाटतं ते टाकतोय, महाराष्ट्र सरकारनं आणखी कठोर पावलं उचलावी, खासदार शाहू छत्रपतींची मागणी। किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी टास्क फोर्स, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, कोणतंही अतिक्रमण किल्ल्यावर ठेवणार नसल्याचीही प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन, पोलीस दलाकडून गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर पोलिसांकडून शिवरायांना मानवंदना। पंतप्रधान मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत अभिवादन। राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींचा उत्साह, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिता राजे छत्रपती आणि शहाजी राजे छत्रपती यांची उपस्थिती, संपूर्ण महाराष्ट्र सदनाला आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुलांची आरास। शिवरायांनी कधीही सुडाचं राजकारण केलं नाही, शिवरायांकडून प्रेरणा घेऊन आम्ही राजकारण करतो, शिवनेरीवर गेलेल्या लोकांनी शिवरायांचा इतिहास समजून घ्यावा, राऊतांचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला। शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीची पायाभरणी संपन्न, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी संपन्न, प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार।